अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 51. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. मागील भागात अविनाशला पुन्हा त्याच्या कुटुंबासोबत हसताना पाहायचं. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली व ते सगळे 3 वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अन्या व तिचे कुटुंब आज 3 वर्षानंतर पुन्हा मुंबईत येत होते. तेव्हा त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत होता. तर मॉन्टी अविनाशबद्दल विचार करत होता की तो 3 वर्षानंतर अन्याला बघून काय रिॲक्ट करेल. तर इकडे सम्राट वेड्यासारखा अन्याला शोधत होता आणि क्षणाक्षणाला त्याचा राग वाढतच होता. तर आतापासून पुढे अन्या गाडीत खिडकीजवळ बसली होती. बाहेर पसरलेली गर्द झाडे, आकाशाला भिडणारे डोंगर आणि सायंकाळी मावळणारा सूर्य हे सगळे दृश्य व तिच्या डोळ्यांसमोरून जात होते. पण तिचं मन मात्र पूर्णतः वेगवेगळ्या गोंधळात अडकलेलं होतं. आज ती पुन्हा परत 3 वर्षानंतर तिच्या घरी, तिच्या शहरात जात होती. त्यामुळे ती तिच्या जुन्या आठवणींना उजाळा तर देतच होती व त्याचसोबतच तिच्या मनात अवीच्या विचारांचे फेर धरत होते. अवीला त्या दुःखातून बाहेर कसं काढायचं हा विचार तिच्या मनात घोळत होता व मॉन्टीचं बोलणं ऐकून तर ती हादरलीच होती. अविनाश जो एकेकाळी प्रेमळ, हसरा आणि आत्मविश्वासाने भरलेला होता, तो आता इतका कठोर आणि एकटा कसा झाला? त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही आणि तिच्या जाण्यानंतर इतकं काही बिघडलं होतं हे तिला कसं काय कळलं नाही? या सगळ्याचा ती विचार करत होती. पण तिला हे सगळं कसं काय माहिती पडणार होतं? कारण तिनेच कुठलीही गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न देखील केला नव्हता. ती आपल्या भूतकाळापासून सतत पळत होती, म्हणून तिने कोणाशीही कुठलाही संबंध ठेवला नव्हता. बिचारी रेवा तर वर्षभर न चुकता दररोज तिला कॉल करत होती. पण अन्याने रागाच्या भरात तिचा नंबर ब्लॉक केलेला आणि म्हणूनच तिला अवीबद्दल काहीच समजलं नव्हतं. माझ्या जाण्याचं त्याचे आयुष्य असं उद्ध्वस्त होणार होतं तर मी त्याला सोडून जायलाच नको होतं. पण आता मी काहीही करून त्याचे आयुष्य पुन्हा पूर्ववत करणार आहे. ती मनाशी ठाम निर्णय घेत होती. त्याचवेळी तिच्या मनात भीतीही दाटून आली होती. त्याचा राग, त्याचं बोलणं मी हे सहन करू शकेल का? त्याने जर मला पूर्णतः नाकारलं, मला सरळ सरळ इग्नोर केलं तर मी काय करणार? त्याला कसं समजावणार? तिचं मन स्वतःला प्रश्न विचारत होते. क्षणभर ती स्वतःवर विश्वास ठेवू पाहत होती. पण लगेच अवीचा बदललेला स्वभाव आणि मॉन्टीने दिलेली माहिती तिच्या मनात एक प्रकारचं भीतीचं सावट निर्माण करत होती. गाडीचा वेग कमी झाला पण अन्या जे विचारांचा वेग वाढतच होता. तिला तिच्या बाबांचे शब्द आठवत होते. अवीला समजून घेण्यासाठी तुला संयम ठेवावा लागेल. सोबत तिला मॉन्टीचे बोल देखील आठवत होते. अवी आता कोणावरही सहज विश्वास ठेवत नव्हता. ती आपल्या डोळ्यासमोर पूर्वीच्या अवी आणण्याचा प्रयत्न करत होती. त्याचं प्रेमळ हास्य आणि त्याच्या डोळ्यांतील विश्वास दिसत होता. त्यावेळी मॉन्टीचे शब्द तिच्या कानात घुमत होते. आताचा अवी कसा दिसत असेल? नेहमी रागीट, निर्विकार चेहऱ्याने फिरत असेल की कधी कधी हसतही असेल? अन्या स्वतःशीच विचार करत होती. समीराच्या वागणं, तिचा कपटीपणा, तिचा खोटेपणा, अवीचं घर उद्ध्वस्त करणं हे सगळं आठवून अन्याच्या मनात संताप उफाळून येत होता. पण सोबतच अवीच्या घरच्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही हे आठवून तिचं मन खिन्न झालेलं होतं. नाही, मी त्याचे आयुष्यात परत जाईल, त्याला त्याच्या कुटुंबाशी पुन्हा जोडेल आणि त्याचं हरवलेलं हास्य, त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा परत आणेल. अन्या निर्धाराने बोलली. गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले तिचे बाबा तिच्या डोळ्यात एक अजब चमक बघत होते. त्यांनी हळूच विचारलं, अन्या तू ठीक आहेस ना? हो बाबा, मी ठीक आहे. पण आता अवी ठीक व्हायला हवा, तिने खिडकीतून बाहेर बघतच उत्तर दिलं. तिच्या आवाजात एक वेगळीच जिद्द होती. गाडीच्या आत शांतता पसरली होती. पण अन्याच्या मनात अनेक प्रश्न आणि उत्तरांचा झगडा सुरू होता. ती निर्धाराने विचार करत होती. शांततेचा हा प्रवास जितका अवघड वाटतोय त्याचं कारण आहे माझं प्रेम
आणि त्याचे उद्ध्वस्त आयुष्य. पण मी हे आव्हान स्वीकारलंय. आता मी मागे हटणार नाही. ती स्वतःशीच बोलत होती. अखंड प्रवासात आपल्याच विचारात हरवलेली होती. जवळपास रात्री 8च्या सुमारास ते सगळे आपल्या जुन्या घरी पोहोचले. त्या चौघांना घरी सोडून मॉन्टी आपल्या घरी जायला निघाला. मॉन्टी, आता पुढे काय करायचं? मी अविनाश जवळ कशी पोहोचेल? म्हणजे मला आता काय करायला पाहिजे? अन्याला आता पुढे काय करायचं याबद्दल काहीच समजत नव्हतं. म्हणून तिने मॉन्टीला पुढील योजनेबद्दल विचारलं. अन्या, तू मला 2 दिवसांचा वेळ दे. मी तुला आपला पुढचा प्लॅन सांगेल. तोपर्यंत तू मस्त एन्जॉय कर. आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड कर. कारण तुला इथून पुढे सुट्टी मिळणार नाही. तसं तुझ्या बास तुझ्यासोबत खूप स्ट्रिक्ट आणि रूड वागणार आहे. मॉन्टी गंभीरपणे बोलला. हो, आता सवय करून घ्यावी लागणार आहे. अन्या टेन्शनमध्ये बोलली. ओके बाय, उद्या भेटू. मॉन्टी जायला निघाला तेवढ्यात अन्याने पुन्हा एकदा त्याला थांबवलं. मॉन्टी, ते सम्राटला जर आम्ही इथे आहोत हे समजलं तर तो पुन्हा आम्हाला त्रास तर देणार नाही ना? अन्याने थोडं घाबरून विचारलं. अन्या याचा तो विचारही करणार नाही. त्याला मिळालेल्या माहितीनुसार तू आता तुझ्या फॅमिलीसोबत केरळमध्ये स्थायिक झाली आहेस. तो तुला तिकडे शोधत बसणार आहे आणि जोपर्यंत त्याला समजेल की तू इथे आहेस तोपर्यंत सगळं काही ठीक झालेलं असेल आणि तुझं व अविनाशचं लग्नसुद्धा झालेलं असेल. किंचित हसत तो बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून ती पहिलं तर आश्चर्याने बघत होती. पण जेव्हा तो बोलला की तो येईपर्यंत पुन्हा तुम्हा दोघांचं लग्न झालेलं असेल हे ऐकून ती लाजून गालात हसली. बरं चला वहिनी, मी आता निघतो. अन्याला आता हसताना पाहून मॉन्टी हसून बोलला. तेव्हा अन्याने त्याच्याकडे चमकून पाहिलं. का कुणास ठाऊक त्याच्या वहिनी म्हणण्याने तिला खूप छान वाटलं. कारण तो तिला अवीच्या नावावरून चिडवत होता आणि हे ऐकून तिला बरं वाटलं. पण आता आपल्याला तो स्वीकारेल का हा प्रश्न तिच्या मनात घोळत होता. ती स्वतःशीच या सगळ्याचा विचार करत बाहेरच उभी होती. तेवढ्यात तिची आईने तिला आवाज दिला. ए अन्या, अगं इकडे ये बरं. अन्याची आईने तिला आवाज दिला तशी ती घरात निघून गेली. काय झालं आई? अन्या आत आली आणि घर एवढं साफ बघून जवळजवळ ओरडलीच. आई, हे घर एवढं साफ कसं काय? कोणी केली साफसफाई? अन्याने आश्चर्याने प्रश्न विचारला. अगं, मी पण घरी आले तेव्हा मला पण खूप आश्चर्य वाटलं आणि हाच प्रश्न विचारला. तेव्हा तुझ्या बाबांनी सांगितलं की आपण जेव्हा इकडे यायला निघालेलो तेव्हा मॉन्टीने आपल्या माणसांना सांगून घर साफ करून घ्यायला लावलं होतं. उगाच इथे आपल्या आल्यावर आपल्याला त्रास नको म्हणून. सुमनताई आनंदाने बोलल्या. काय हे सगळं मॉन्टीने केलं? खरंच तो पण खूप चांगला आहे. अगदी अविनाशसारखाच. त्या दोघांना दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडते. अन्या हसून बोलली. आता तिला अविनाशने तिला केलेली मदत आठवत होती. ती त्याच आठवणींमध्ये हरवून आपल्या रूममध्ये गेली आणि त्याच्याच विचारात झोपी गेली. हॅलो मिस अन्या, तुम्हाला आजच्या आज ऑफिस जॉईन करावे लागेल. तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल. आमच्या बॉसना लेट आलेलं चालत नाही. ते वेळेचे खूप पक्के आहेत आणि सोबतच खूप स्ट्रिक्ट देखील आहेत. अन्याच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आलेला व ती व्यक्ती तिला माहिती देत होती. हां ओके, बरोबर, मी पटकन येते, असं म्हणून अन्याने कॉल कट केला व स्वतःचं आवरायला पळतच बाथरूममध्ये निघून गेली. 5च मिनिटात ती बाथरूममधून बाहेर आली आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली. एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालीस? सुमनताईंनी तिला गडबडीने बाहेर जाताना बघून प्रश्न विचारला. अगं आई, अवीच्या ऑफिसमधून मला काल आलेला. त्यांनी मला आजपासून ऑफिस जॉईन करायला सांगितले आहे. अन्या गडबडीने बोलली व बाहेर जाऊ लागली. अगं पण मॉन्टीने तर 2 दिवसांनी सांगितलं होतं ना? मग त्यांनी अचानक असं कसं काय बोलावलं? शिवाय मॉन्टीने कसं काय तुला काही पूर्वकल्पना दिली नाही? सुमनताईने काळजीने प्रश्न विचारला. आई, अगं तो विसरून गेला असेल. काल त्या बिचाऱ्याची खूप धावपळ झाली आहे त्यामुळे विसरला असेल. मी त्याला ऑफिसमध्ये पोहोचल्यावर कॉल करते.
बरं बाबा आणि मयूर कुठे दिसत नाही? अन्या म्हणाली. अगं ते दोघे ना कधीचे मॉर्निंग वॉकला गेले आहेत. अजून आले नाहीत. मला तर वाटते बसले असतील आपल्या मित्रांच्या सोबत गप्पा मारत. सुमनताई हसत बोलल्या. हो गं आई, मलाही तसंच वाटतंय. 3 वर्षानंतर भेटले आहेत ना. मग गप्पा तर होणारच आहेत ना. अन्या हसत म्हणाली आणि तेव्हाच तिला रेवाची आठवण झाली. ती देखील 3 वर्षांनी तिला भेटली होती ना, तिच्याशी बोलली होती. पण आज ऑफिस सुटल्यानंतर आपण तिच्या घरी जायचं असं मनाशी ठरवून अन्या ऑफिसला निघाली. वेळेत रिक्षा मिळाल्यामुळे आणि सकाळच्या वेळी एवढा जास्त ट्रॅफिक नसल्याने ती वेळेत ऑफिसमध्ये पोहोचली होती. पण फक्त 5 मिनिटांचा फरक पडलेला म्हणजे उशीर झालेला होता. तिने रिसेप्शनवर जाऊन आपली ओळख सांगितली व तिची जागा कुठे आहे हे विचारलं. मॅम, तुम्हाला पहिल्यांदा आमच्या बसला भेटावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा डेस्क दिला जाईल. ती रिसेप्शनवरील मुलगी अन्याकडे काळजीने बघून बोलली. बरं ठीक आहे, सरांचे केबिन कुठे आहे? अन्याने थोडं घाबरून प्रश्न विचारला. मॅम, ते सरळ जाऊन डावीकडे, त्या मुलीने सांगितलं. तसं अन्याने तिला थँक्यू बोलून जाऊ लागली. 1 मिनिट मॅडम, ऑल दी बेस्ट. त्याचं काय आहे ना, आज तुम्ही जवळजवळ 5 मिनिटे उशिरा आला आहात आणि मी आधीच सांगितलं होतं सरांना लेट आलेलं आवडत नाही. तेव्हा आज तुम्हाला पहिल्याच दिवशी सरांच्या रागाला सामोरे जावे लागेल. ती मुलगी गडबडून बोलली. काय? 5 मिनिट लेट झाल्यावरही तुमचे बास ओरडतात? अन्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. हो मॅम, 5 मिनिटे तर खूप जास्त झाली. आमचे सर 5 सेकंद जरी लेट झाला तरी ओरडतात, ती मुलगी बोलली आणि तिचं बोलणं ऐकून अन्याचे डोळेच फिरले. काय? 5 सेकंद लेट आलं तरी ते ओरडतात? म्हणजे अन्या, आज तुझी काही खैर नाही. असं म्हणत अन्या नकारार्थी मान हलवत पुढे निघाली. समोर अवीची आलिशान केबिन दिसत होती आणि ती पाहून ती जागीच थांबली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, पुढे काय होईल ते बघूया आपण पुढच्या भागात. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.